शरद पवारांनी विवेक कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिल्याने नुकतीच मंगळवारी व्हीएसआयच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची भेट झाली। बैठकीनंतर शरद पवार व विवेक कोल्हे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला, त्यामुळे कोल्हे पवारांसोबत जाणार या चर्चा सुरू झाल्या। आता मागील काही दिवसांपासून विवेक कोल्हे यांचा राजकीय वनवास सुरू असल्याचं सर्व सुरू आहे। आता या काळात कोल्हे पवार एकमेकांना साथ देतील का अशा चर्चा सुरू झाल्या। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कोल्हे व पवार यांचे संबंध अगदी 3 पिढ्यांपासून आहेत। विवेक कोल्हे यांचे आजोबा माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे व शरद पवार हे जिवलग सहकारी। आता या जुन्या सहकार्याच्या मदतीची जाण ठेवत त्यांच्या नातवाला शरद पवार आमदार करणार का? शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करताना स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी नेमकी कशी साथ दिली? काय आहे जुना इतिहास? कशी असतील आगामी गणित? याच विषयावर चर्चा करणार आहोत। चर्चा होणारच या आपल्या चॅनलमध्ये। नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण शंकरराव कोल्हे कोण होते हे एकदा पाहूयात। मंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव या गावात झाला। त्या काळात पुणे विद्यापीठात कृषी विषयात त्यांनी बीएससी केलं। युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये अतिरिक्त प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना फोर्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती देखील मिळाली। शंकरराव कोल्हे यांनी 1950 मध्ये सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते राज्यमंत्री पदापर्यंत गेले। 1972 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून आले। राज्यमंत्री म्हणून त्यांनी 1991 साली महसूल, 92 साली परिवहन ही खाती सांभाळली। 2004 ते 2012 पर्यंत त्यांनी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले। मित्रांनो, आता ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे संबंध कसे होते ते एकदा पाहूया। ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे घनिष्ठ संबंध। पवार यांचे ते जुने सहकारी आहेत, त्यापैकी एक म्हणजे शंकरराव कोल्हे। काँग्रेस असो की शरद पवार यांना मुख्यमंत्री करताना असो की राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरचा कालावधी असो, स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी शरद पवार यांना मोलाची साथ दिली। शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यात माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा सिंहाचा वाटा होता। शंकरराव व बिपिनदादा यांची जर काही जुनी गाजलेली आंदोलन आपण पाहिली तर त्यामध्ये शरद पवार यांचीच मध्यस्थी फलदायी ठरली होती असं दिसतं। म्हणजे पवारांचा शब्द कोल्हेंसाठी महत्त्वपूर्ण असावा असं म्हटलं जातं। आता काळाच्या ओघात अनेक राजकीय व्यक्ती राष्ट्रवादीतून भाजपात आले, त्यात कोल्हे कुटुंब देखील होतं। परंतु असं असलं तरी आजवर कधीही कोल्हे यांनी पवारांवर व पवार यांनी कोल्हेंवर गंभीर प्रकारची टीका केलेली नाही। राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत कोल्हे कुटुंबीय हे शरद पवार यांच्या गुडबुकमध्ये राहिले। मित्रांनो, आता प्रश्न राहतो तो कोल्हे हे शरद पवार यांच्या सोबत येणार का? तर विवेक कोल्हे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आता पक्ष निश्चित करणं गरजेचं झालंय। कोल्हे भाजपला रामराम ठोकून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत यावेत अशी काहींची इच्छा आहे, तर कोल्हे परिवार भाजपमध्येच राहावा अशी काहींची इच्छा आहे। परंतु हाती तुतारी घ्यायची झाली किंवा मशाल घ्यायची झाली तरी देखील त्यांना शरद पवार व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सोबत चर्चा करावीच लागेल। शिवाय मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा विचार देखील ते करतील याच्यात शंका नाही। तसंच शरद पवार यांच्या विषयी असणारी क्रेज, साथीला असणारे संजीवनी संस्था, कारखाना आदी सहकार क्षेत्र, तसंच 3 पिढ्यांपासून कोल्हे कुटुंबियांनी कोपरगावसाठी केलेला त्याग व विकास यामुळे त्यांचा विजय अगदी सोपा होऊ शकतो अशी चर्चा आहे। मित्रांनो, तुम्हाला विषय कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा। पुन्हा भेटूयात नवीन विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।